काम आपण करणार आहोत। आज विदर्भामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मला दिसत आहेत, ज्या येऊन राहिलेल्या आहेत, त्यातनं विदर्भालाही औद्योगिक इकोसिस्टीम जी पूर्णपणे आपल्याला लॅकिंग दिसत होती ती आता मोठ्या प्रमाणात उभी राहते आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे चॅलेंजेस आहेत, हे करत असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत। हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो आणि कोणाच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल। एकूणच केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका गोष्टीकरता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहेत। हा देशातला रेकॉर्ड आहे। म्हणजे अनेक राज्यांना 10 वर्षात देखील 20 लाख घरं मिळालेली नाही। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण 2022चं जे टार्गेट ठेवलं होतं ते SCCच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं, ते टार्गेट आपण पूर्ण केलं, पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की SCCची यादी अपूर्ण आहे। म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे, 2011ची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या। आणि मग 2018-19ला केंद्र सरकारने आवास प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये 26 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे। या 26 लाखापैकी जवळपास 20 लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना आम्ही केंद्राच्याही लक्षात आणून दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा काही प्रमाणात 10% हा त्या अटी शर्तींमुळे कुठेतरी अडकलेला आहे। त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्दबातल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ। आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो, मोदी आवास योजना असो, जन्मन आवास योजना असो, शबरी आवास योजना असो, रमई आवास योजना असो, आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं, जेणेकरून त्या घरामध्ये राहायला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये, त्यांना मोफत वीज मिळावी, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार आहे। खरं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, मी सांगत राहिलो तर मीच बोलत राहील आणि ते इंटरॅक्शन होणार नाही। पण मी एवढंच सांगतो की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने, आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन। एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये आमूलाग्र बदल घडवतोय, अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी। आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे, हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे। येणारी आव्हानं खूप आहेत। हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात,
पण किमान गेल्या 10 वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल किती मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलोय त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या नागपूर प्रेस क्लबने आणि पत्रकार संघाने मला या ठिकाणी विविध प्रेस करता निमंत्रित केलं. आपण सगळ्यांनी माझं स्वागत केलं, सत्कार केला, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. एक प्रश्न असा आहे, 2 प्रश्न घेऊन माझ्यापर्यंत माहिती दिली नाही सांगताय खूप लोक सहज. एक प्रश्न असा आहे की हे जर सायबरचा जो धोका आहे तो खूपच वाढतो. आता जर मी फोन दिला तर केंद्राची रिंगटोन असते पहिले ते अवेअरनेस आणि 2 प्लेट केंद्रीय गृहमंत्र्यांचा व्हिडिओ फार वाईट पद्धतीने क्रॉप केला. आजची विधानसभेत होतो तुम्ही जे नक्षलवादाला उत्तर दिलं तोही फार वाईट पद्धतीने क्रॉप केला. तर हे जे सुरू आहे त्याच्यावर कायमस्वरूपी मेकॅनिझम करण्याचा विचार आहे का? म्हणजे कारण पुढे दुसरा एक प्रश्न असा आहे की दिवाळी दिवसाची समारोपाची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यात इंद्रराव शिंदे असं म्हणाले की आम्ही कॅप्टन बदलला, आमची टीम दिली. तर आता 3 फॉर्मॅट आहे क्रिकेटची, कसोटी, वनडे आणि T20 आणि तिन्हीचे कर्णधार वेगवेगळे असतात. तर सुधाकर तुम्ही ठीक आहात तर तुमच्या ठिकाणी विभागणी कशी आहे? कसोटी, वनडे आणि T20 कोण कोण? पहिलं तर सायबर गुन्हे ही आज आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. याचं कारण तंत्रज्ञान इतक्या वेगानं बदलते आहे आणि सोप्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत पोहोचतं, लोक ते वापरतात. पण त्याच वेळी जे नालायक लोक आहेत, जे दुष्ट लोक आहेत, हे त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांना मोठ्या प्रमाणात लुबाडणे, धोका देणे, डिस्कंटेंट तयार करणे, जाती जातीमध्ये विद्वेष तयार करणे, अशा प्रकारचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतात. आणि म्हणून या संदर्भात सायबर अवेअरनेस कॅम्पेन केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि त्याचसोबत सायबर सिक्युरिटीचं सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म देशातला हा महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यावर डिजिटल आणि सायबर वर्ल्ड मधले सगळ्या प्लॅटफॉर्मचं इंटिग्रेशन आम्ही केलंय आणि जगातले बेस्ट टूल्स हे आमच्याकडे आहेत की ज्या टूल्सचा वापर करून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेला एखादा गुन्हा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे असतील हे वेगाने उघडकीस आणू शकतो. याची सुरुवात आम्ही केली आहे. जसं आपण सांगितलं की विधानसभेमध्ये नक्षलवादावर मी बोलत असताना नक्षलवादी कसे संविधान मानत नाही या संदर्भातलं जे वक्तव्य केलं होतं त्यातला नक्षलवादी पाठ काढून संविधान मानत नाही एवढाच पाठ काही लोकांनी टाकला, पण त्यांना माहिती नाही. मी आज या निमित्ताने सगळ्यांना अवेअर करून देतो की आता अशा प्रकारे ज्यावेळेस आपण चुकीच्या पद्धतीनं एखादी गोष्ट X वर टाकतो किंवा इंस्टाग्रामवर टाकतो किंवा फेसबुकवर टाकतो किंवा व्हॉट्सअपवर टाकतो, याचं 100% डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतं. 100%. म्हणजे जर एकाने टाकलं आणि 100 लोकांनी फॉरवर्ड केलं तर ते 100 लोक कोण हे देखील आता लगेच शोधून काढता येतं, कारण सगळ्या प्रकारचे जे फॉरवर्ड्स आहेत त्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअपला मागता येते, त्यांच्याकडनं त्याची माहिती मिळते. आणि म्हणून माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे, कारण या गुन्ह्यामध्ये नुसता गुन्हा करणाराच गुन्हेगार नाही आहे,